बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान मोदी सोमवारी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर आहेत। ते प्रथम इटानगरला पोहोचले, जिथं त्यांनी 5100 कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पाची पायाभरणी केली। ते म्हणाले, काँग्रेसने अरुणाचल प्रदेशकडे दुर्लक्ष केलं। आपला संपूर्ण ईशान्येकडील भाग वगळण्यात आला। जेव्हा मला सेवा करण्याची संधी देण्यात आली, तेव्हा मी देशाला काँग्रेसच्या विचारसरणीपासून मुक्त केलं। या राज्यात आमची प्रेरणा मतांची संख्या आणि जागांची संख्या नाही, तर राष्ट्र प्रथमची भावना आहे। ते पुढे म्हणाले, मोदी अशा लोकांची पूजा करतात ज्यांना कोणी विचारलं नाही। म्हणूनच काँग्रेस पक्षाने विसरलेले ईशान्य 2014 नंतर विकासासाठी प्राधान्य बनलं आहे। आम्ही शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटीला आमच्या सरकारचं वैशिष्ट्य बनवलंय। आम्ही येथील 8 राज्यांना अष्टलक्ष्मी मानलंय। ईशान्येत 8 राज्य समाविष्ट आहेत: अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा। माता त्रिपुरा मंदिर संकुलात आता एक नवीन प्रवेशद्वार आणि 3 मजली संकुल आहे। प्रसाद योजनेअंतर्गत हा पुनर्विकास करण्यात आला, ज्याचा खर्च 52 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, ज्यामध्ये राज्य सरकारचे 7 कोटी रुपये समाविष्ट आहेत। महत्त्वाचं म्हणजे मंदिराचे उद्घाटन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होईल। पंतप्रधान तिथं पूजा करतील। हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे। हे 1501 मध्ये महाराजा धन्य माणिक्य यांनी बांधलं होतं आणि त्रिपुरा राज्याचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले। कोलकाता येथील कालीघाट मंदिर आणि गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरानंतर हे पूर्व भारतातील 3रं प्रमुख शक्तिपीठ आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून आपल्या पक्षश्रेष्ठींना आपल्याला रिकामं न ठेवता काहीतरी काम अर्थात जबाबदारी देण्याची विनंती केली आहे। त्यांच्या या जाहीर विनंतीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विनंतीवर विचार केला जाईल असं सूतोवाच केल्यानं मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। धनंजय मुंडे हे राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री होते, पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात त्यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। तेव्हापासून ते राष्ट्रवादीत मागं पडल्याचं चित्र होतं, पण आता त्यांनी थेट मंचावरून पक्षश्रेष्ठींकडे काम मागून आपलं राजकीय पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे। त्याचं झालं असं की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात भाषण करताना धनंजय मुंडे यांनी तटकरेंवर स्तुतीसुमनं उधळत आपल्याला रिकामं न ठेवता काहीतरी जबाबदारी देण्याची विनंती केली। सुनील तटकरेंनी मला वडिलांसारखा आधार दिला, त्यांचे अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध आहेत, महाराष्ट्राच्या मातीत काय चाललंय याची त्यांना जाणीव असते, कोकणचा विकास पुरुष म्हणूनही ते ओळखले जातात, ते आमच्यापेक्षा जास्त तरुण आहेत, किंबहुना त्यांच्यामुळेच आज मी इथं उभा आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावं, चुकलं तर कान धरावा, पण आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या असं धनंजय मुंडे म्हणाले। त्यांच्या या विधानावर सुनील तटकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली। धनंजय मुंडे यांनी काहीतरी काम द्या अशी मागणी केली, त्यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असं ते म्हणाले। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात GST सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर आजपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झालेत। यामुळे बाजारात काहीशी स्वस्ताई आली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। GSTचे नवीन दर हे लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 8चा भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्यासाठी सायंकाळी 5 वाजता यासंबंधीची घोषणा केली असं ते म्हणाले। आजपासून देशभरात GSTचे नवे दर लागू झालेत। केंद्राच्या निर्णयानुसार पूर्वी GSTचे 4 स्लॅब होते, त्यातील 2 स्लॅब रद्द करून सरकारने आता फक्त 18 आणि 5% हे 2 स्लॅब कायम ठेवलेत, त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता यासंबंधीची अधिकृत घोषणा केली। या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला। ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी काल काही सवलतींची घोषणा केली, यामुळे आगामी सणासुदीच्या दिवसात स्वस्ताई अवतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पण हा खोटारडेपणा आहे, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे। मोदींच्या मते भारतीयांना GST कर सवलतीमुळे साधारण 2 लाख कोटींचा फायदा होईल, पण 140 कोटी भारतीयांना वर्षाला 1213 म्हणजे महिन्याला केवळ 110 ते 120 रुपयांचाच फायदा होईल।
आम्ही हे सर्व तपासून पाहिलं. आम्हालाही अर्थशास्त्र कळतं. पंतप्रधान मोदींनी हे सर्व कमी करण्यापेक्षा आमचे 15 लाख दिले असते तर ते जास्त सोयीचं ठरलं असतं. संजय राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी काल सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित केलं. एरवी मोदींची धक्का देण्याची वेळ रात्री 8ची होती, पण भाजपच्या अंधभक्तांना भारत आणि पाकचा क्रिकेट सामना पाहता यावा यासाठी त्यांनी काल 5 वाजता देशाला संबोधित केलं. हे लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. जय शहा काल BCCIच्या निवडणुकीमुळे मुंबईत होते. काल पाकचा सलामीवार साहिबजादा फरहान यांचे अर्धशतक लागले. त्यानंतर त्याने मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ऍक्शन केली. पाकड्यांनी निरापराध भारतीय पर्यटकांना असंच मारलं होतं हे तो त्यांच्या कृतीतून दाखवत होता, असंही राऊत यांनी नमूद केलं. मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी एका प्रकरणात सुनावणी करताना सरकारच्या हैदराबाद गॅझेटर लागू करण्याच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या रीट याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे हे गॅझेटर लागू होऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून OBC आरक्षण मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झालाय. कोर्टाच्या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासाठी एक शासन निर्णय अर्थात GR जारी केला होता. या GRला कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यांनी यासंबंधी कोर्टात रीट याचिका दाखल केल्या होत्या. त्यात राज्य सरकारनं 2 सप्टेंबर रोजी काढलेला GR घटनाबाह्य असून तो रद्द करावा आणि त्यात योग्य ती सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली होती. या सर्वच याचिका सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आल्या, पण कोर्टानं तांत्रिक कारणांमुळे त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. खंडपीठानं या याचिकांवरील सुनावणीपासून स्वतःला का दूर ठेवलं हे अजून स्पष्ट झालं नाही. तथापि कोर्टानंही यासंबंधी अशी एखादी टिप्पणी केली नाही, पण तूर्त यामुळे हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जात आहे. आता ही याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्यापुढे लवकरच सादर केली जाण्याची शक्यता आहे. OBC नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची कार पेटवून देण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील नीलमनगर भागात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जप्त केलेल्या CCTV फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती हे कृत्य करत असल्याचं निष्पन्न झालंय. मराठा समाजाला OBCत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असताना ही घटना घडली आहे. हे विशेष, राज्यात सध्या मराठा विरुद्ध OBC असा आरक्षण वाद पेटलाय. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून OBC प्रवर्गात आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे दोन्ही समाजातील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचलं असताना नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार फोडल्याची घटना समोर आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार नवनाथ वाघमारे यांची कार सोमवारी रात्री जालना शहरातील नीलमनगर भागात उभी होती. तेव्हा रात्री 11च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून ती पेटवून दिली. सुदैवानं गाडीत कोणीही नव्हतं, त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी आरडाओरड केली. तसंच गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कारचं मोठं नुकसान झालं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन CCTV फुटेजची पाहणी केली. त्यात एक अज्ञात व्यक्ती कार पेटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं. या घटनेनंतर नवनाथ वाघमारे यांनी याविरोधात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. CCTV फुटेजच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अज्ञात व्यक्तीने गाडी जाळण्याचा प्रयत्न का केला, त्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय. पण या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनावरून राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केलेत. पंतप्रधानांनी जेव्हा देशाला संबोधित केलं तेव्हा देशद्रोही आणि भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांची पायाखालची वाळू सरकते, त्यामुळेच तुम्हालाही हादरा बसला अशी टीका त्यांनी केली. राऊत साहेब, तुम्ही मात्र सकाळी 9 वाजता भोंगा वाजवता, पण तो भोंगा देशासाठी नाही, तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी असतो, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. नवनाथ बन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर 140 कोटी जनतेला ऐतिहासिक भेटी दिल्या आहेत. 370 कलम हटवून देश एकसंघ केला. राम मंदिराच्या भूमिपूजनाचं शतकानुशतकांचं स्वप्न पूर्ण केलं आणि कालच GSTतून 2 लाख कोटींची सवलत जाहीर करून सामान्य माणसाला थेट दिलासा दिला. पण संजय राऊत यांना हे दिसत नाही, कारण त्यांचे डोळे पत्राचाळीच्या काळ्या पैशांनी झाकलेले आहेत. आज मोदींवर टीका करण्याआधी पत्राचाळीत मराठी माणसाला फसून उचललेले 50-50 लाख रुपये परत द्या, मराठी माणसाची लूट करून तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही,
नवनाथ बंद म्हणाले, पाकिस्तानी खेळाडू फरहाननं बॅट बंदुकीसाठी धरून केलेलं सेलिब्रेशन हे निंदनीय आहे, पण त्यावरून मोदी सरकारला दोष देणं हे हास्यास्पद आहे. मोदी सरकारचं काम आहे देशाचं रक्षण आणि भारतीय क्रिकेट संघाचं काम आहे मैदानावर लढणं. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला 2दा पराभूत करून क्रिकेट रूपी मिसाईल टाकलंय. सूर्यकुमार सारख्या खेळाडूंनी पाकिस्तानचा अहंकार चिरडला, पण संजय राऊत यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं का? पाकिस्तान विरुद्ध 2 विजयानंतर एकतरी अभिनंदनाचं ट्विट राऊत साहेबांनी केलं नाही. उलट ते पाकिस्तानचा उदो करतात. राज्यात ओबीसी तरुणांच्या आत्महत्या झाल्या आहेत, मात्र त्यांना भेटण्यासाठी मराठा नेत्यांना वेळ मिळाला नाही का, असा सवाल करत आता कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही. प्रत्येक आरेला कारेने उत्तर देणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी रविवारी 21 तारखेला हिंगोलीत दिलाय. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी डॉक्टर जयश्री पाटील, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे, बालाजी घुगे, सम्राट गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ॲडव्होकेट सदावर्ते म्हणाले की राज्यात ओबीसी भटक्या विमुक्तांना विविध पद्धतीने त्रास देण्याचं षडयंत्र सुरू झालंय. कधी मनोज जरांगे तर कधी आमदार सुरेश धस पुढे येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्यातील 97वी आणि 102वी घटना दुरुस्ती झाली आणि सर्वसामान्य ओबीसी, एससी, एसटी समाज जिल्हा परिषद पालिकेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. या समाजाला राजकारणात आरक्षण मिळालं, मात्र सन 2025 नंतर कोणीही ओबीसी सत्तेत दिसला नाही पाहिजे. या राजकारणातून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची लिंबूटिंबू एकत्रित करून ओबीसी मधील प्रतिष्ठितांना घेरण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्यात ओबीसी आरक्षणासाठी आतापर्यंत 3घांनी आत्महत्या केल्या, मात्र त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मराठा नेत्यांना वेळ मिळाला नाही का, असा सवाल त्यांनी केलाय. आपल्या वाहन समोर येऊन घोषणा देतात आणि पोलीस आले की पळून जातात. हे मनोज जरांगेंचे दलाल असल्याचा आरोप करून आता आरेला कारेने उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच असंवैधानिक मागण्यांवर हरकती घेतल्या जाणार असल्याचं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी स्पष्ट केलं. सद्यस्थितीत राज्यातील महामंडळच नव्हे तर संपूर्ण राज्य सरकारच तोट्यात आल्याची टीका काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी केली आहे. सद्यस्थितीत महामंडळच नव्हे तर हे सरकारही तोट्यात सापडलंय. यामुळे सरकारला दरमहा ओव्हरड्राफ्ट घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागतात असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधत त्यांच्यामुळे देशातील सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडल्याचाही दावा केला. नाना पटोले सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सद्यस्थितीत महायुती सरकार पूर्णपणे तोट्यात सापडलंय. या सरकारनं विविध जातींसाठी महामंडळाची स्थापना केली. ही महामंडळ फक्त त्या जातींना दाखवण्यापुरतं होतं. त्या महामंडळासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती. आता हे सरकार ओबीसी विरुद्ध मराठाचा वाद उभा करून त्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महामंडळच नव्हे तर हे सरकारही तोट्यात आहे. या सरकारला दरमहा ओव्हरड्राफ्ट घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. नाना पटोलेंनी एका ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधलाय. जेथील राजा व्यापारी तेथील जनता भिकारी. मोदीजी, तुम्हाला माहितीच आहे की पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लोककल्याणकारी आर्थिक धोरणांऐवजी RSS भाजपच्या भांडवलशाही समर्थक आर्थिक धोरण आणली. GST लागू करून तुम्ही सामान्य लोकांचे खिसे कापले आणि तुमच्या काही उद्योगपती मित्रांची तिजोरी भरली. म्हणूनच आज देश कर्जाच्या ओझ्यानं दबला गेला. यामुळे सामान्य लोक दिवसेंदिवस गरीब होत आहेत.